तुळजाभवानी यायचा उदो उदो. तर आज बघणार आहे आपण नवरात्री स्पेशलमध्ये उपवासाचे शानदार असे पॅटीसची रेसिपी. तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. त्यासाठी आपण अर्धी वाटी साबुदाणा भाजून घेणार आहे, कारण पावसाळ्यामुळे साबुदाणा थोडासा वातळ झालेला असतो. आपल्याला पीठ तयार करायचं आहे, आपण थोडंसं याला भाजून घेणार आहे, गरम करून घेणार आहे. लक्षात ठेवा की आपल्याला साबुदाण्याचा कलर चेंज करायचा नाही आहे, फक्त गरम करून घ्यायचा आहे. गरम झालेला साबुदाणा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे, थंड करायला ठेवणार आहे. तोवर आपण काय करणार आहे माहिती आहे, पॅटीसच्या मध्ये भरायला आपण एक सारण तयार करून घेणार आहे. त्यासाठी एका बाउलमध्ये घेतला आहे बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट, खोबरा किस, मनुका घेणार आहे. हे सारण आपण पॅटीसमध्ये भरणार आहे आणि मस्तपैकी शानदार असे पॅटीस तयार करून घेणार आहे. त्यामध्ये टाकणार आहे आपण तीळ, हिरवी मिरची कट केलेली बारीक कट करून घ्यायची आहे छान अशी, आणि छान मस्त कोथिंबीर पण आपल्याला असं कट करून घ्यायची आहे. बघा, कोथिंबीर तुम्ही खात असाल तर टाका, ना तर स्किप केली तरी चालेल. सोबतच टाकणार आहे आपण धनापूड, थोडंसं मीठ टाकणार आहे, लिंबाचा रस टाकणार आहे. यामुळे काय होतं, एकदम चवदार असं सारण तयार होते. सर्व इन्ग्रेडियंट छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. बघा, मस्त चोळून मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचे आहे. बघा, आता काय करणार, आपला साबुदाणा पण छान थंड झाला होता. आता आपण त्याला छान फिरून घेणार आहे. बघा, याला चाळून घेणार आहे, आणि जो चाळणीमध्ये उरलेला जाडा साबुदाणा आहे आणि बारीक साबुदाणा आपण असे 2 पीठ तयार करून घेतलेले आहे. बघा, आता करणार एका बाउलमध्ये घेणार आहे बॉइल्ड बटाटा. आता त्यामध्ये टाकणार आहे जो चाळणीमध्ये उरलेला जाडा साबुदाणा होता आपण ते टाकणार आहे. बघा, आता आपण टाकणार आहे हिरवी मिरची मस्त बारीक कट करून. सोबत टाकणार आहे धनापूड, मीठ आधी पण वापरलं आहे आपण, लक्षात ठेवा. आणि मिरेपूड टाकायचे आहे, आणि छान असं आपल्याला सर्व इन्ग्रेडियंट्स मस्त चोळून एकत्र करून घ्यायचे आहे. एकत्र झाल्यानंतर आपण याला रेस्टला ठेवणार आहे. थोडं साबुदाणा मस्त फुलेल. बघा, तोवर आपण करणार आहे उपवासाची ग्रीन चटणी. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतली आहे फ्रेश कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची. सोबत घेणार आहे मीठ, धनापूड, साखर आणि लिंबाचा रस घेणार आहे, आणि शेंगदाणे टाकणार आहे, आणि मस्तपैकी पाणी टाकून मिक्सरमधून फिरवून घेणार आहे. बघा, छान आपली उपवासाची ग्रीन चटणी तयार झालेली आहे. मग साबुदाणा फुलला होता बघा. आता आपण एक गोळा घेणार आहे, त्याचा असं मध्यभागी मस्तपैकी शेंगदाण्याचं सारण भरून घेणार आहे. बघा, आता आपण पॅटीस मस्तपैकी पॅक करून घेणार आहे. बघा, छान आपलं पॅटीस तयार झालेलं आहे. बघा, एकदम लगेचच तयार होतं, आणि जे साबुदाण्याचं बारीक पीठ होतं त्यामध्ये छान आपण पॅटीस घोळून घेणार आहे. बघा, असेच मी माझे बाकीचे पॅटीस पण छान तयार करून घेतले होते. तेल मस्त गरम करायला ठेवलं होतं. छान तेल गरम झालं की त्यामध्ये आपण साबुदाण्याचे पॅटीस जे आहे ते मस्तपैकी तळून घेणार आहे. बघा, अगदी सोपी रेसिपी होती की नाही. तळल्यानंतर याला वाटणार बी नाही तुम्ही की तेलात तळलेले आहे म्हणून. खूप कमी तेल लागतं. बघा, मस्तपैकी कलर चेंज होईपर्यंत आपल्याला पॅटीस तळून घ्यायचे आहे. बघा, मी तुम्हाला दाखवते. छान कलर चेंज झाला होईपर्यंत आपण छान असं तळून घेणार आहे. बघा, छान आपले पॅटीस तयार झालेले आहे. गरमागरम पॅटीस आपल्याला ग्रीन चटणीबरोबर सर्व करायचे आहे. तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.